जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। कुटुंब निवृत्ती वेतनधारक, सेवानिवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या संदर्भातलं निर्गमित झालेलं आहे। काय आहे हे परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून कोणता तो लाभ कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना, सेवानिवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, कुटुंब निवृत्ती वेतनधारक, सेवानिवृत्ती वेतनधारक जे आहे त्यांचं कुटुंब निवृत्ती वेतन जे आहे, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचं ते विहित वेळेत होण्याकरता अनेक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या कमेंट आपल्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनानं अतिशय महत्त्वपूर्ण असे आदेश निर्गमित केलेला आहे, परिपत्रक निर्गमित झालेला आहे। 31 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित झालेलं परिपत्रक, याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याबाबत विहित वेळेत कार्यवाही करण्यासंदर्भातले परिपत्रक आहे। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगानं जी 13/12/2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केलेली होती, या दरम्यान कुटुंब निवृत्ती वेतन विहित वेळेत मिळण्याबाबत उपाययोजना करण्याचं सूचित करण्यात आलेलं आहे आणि या अनुषंगानं महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 1982च्या नियम 120 मधील तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या संबंधात निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखावर सोपवण्यात आलेली आहे आणि कार्यालय प्रमुखांनी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतनाची कागदपत्रे तयार करून माननीय महालेखापाल यांच्याकडे निवृत्ती वेतन, उपदान, निवृत्ती वेतनाचं अंश राशीकरण इत्यादीच्या प्राधिकृतीसाठी पाठवावेत। माननीय महालेखापाल यांनी या कागदपत्रांची आवश्यक ती तपासणी करून प्रदान आदेश निर्गमित करावेत अशी तरतूद नियमान्वये करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर तथापि सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती, रजा इत्यादी कार्यवाही वेळेत न पूर्ण झाल्यानं त्यांचं सेवाविषयक कागदपत्रे पाठवण्यास विलंब होतो। पर्यायानं सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचं सेवानिवृत्ती वेतन, उपदान, अंश राशीकरण, गट विमा योजना, शिल्लक रजा, रोखीकरण व भविष्य निर्वाह निधी इत्यादी देयकाच्या रकमा वेळीच अदा न केल्यानं माननीय न्यायालयीन प्रकरणं, लोकायुक्त प्रकरणं उद्भवत आहेत। सबब कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या आधिपत्याखालील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेळीच निवृत्ती वेतन मिळण्याविषयी कार्यालयामार्फत करावी लागणारी आवश्यक ती कार्यवाही विहित कालमर्यादेतच करावी, तसेच सेवानिवृत्तीनंतरची देयके त्यांना वेळीच अदा होतील याची दक्षता घ्यावी। या संदर्भातले आदेश निर्गमित झालेले आहेत आणि सदर सूचना आपल्या आधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना द्याव्यात आणि वेळोवेळी आढावा घेऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात सादर करावा असं माननीय शिक्षण आयुक्तांनी सूचित केलेला आहे, आदेश दिलेला आहे। त्यामुळं महाराष्ट्रातील जे कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत आणि जे सेवानिवृत्ती वेतनधारक आहेत, ज्यांचे निवृत्ती वेतन संदर्भातली जी कागदपत्र आहेत किंवा त्यांचा प्रस्ताव जो आहे तो विहित वेळेत आता मंजूर होणार आहे। कुटुंब निवृत्ती वेतन जे आहे ते विहित वेळेमध्ये आता त्यांना मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच कुटुंब निवृत्ती वेतनधारक जे आहेत, सेवानिवृत्ती वेतनधारक जे आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। धन्यवाद।